शिक्षकांवरच्या शालाबाह्य कामांच्या वाढत्या बोजामुळे विद्यार्थ्यांकडे वेळ देण्यासाठी शिक्षकांकडे पुरेसा वेळच नाहीये हे वास्तव सध्या समोर आलंय। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अध्यापनाच्या सोबतच बीएलओ, एसआयआर, निवडणूक सर्वेक्षण आणि वेगवेगळ्या शासकीय कामांमध्ये गुंतवलं जात आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी वेळच देता येत नाहीये। त्यामुळे शालाबाह्य कामं गावामधल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना देण्याची मागणी पालघरमधले शिक्षक करतात। तर पालकांनी देखील शिक्षकांच्या भूमिकेला आता पाठिंबा दिला आणि आता शासन या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष आहे। ही अशैक्षणिक कामं आहेत। या अशैक्षणिक कामामुळे काय होतंय की आम्हाला त्या ह्याच्यासाठी वेळ देता येत नाही, विद्यार्थ्यांना वेळ देता येत नाहीये। त्याच्यानंतर ही जी जबाबदारी आहे, जर आपल्या गावातील कोणत्याही एका गरजू माणसाला किंवा याला काम दिलं तर त्यांना त्याचं मानधन पण भेटेल आणि ते त्याचं हे पण होईल, चीज पण होईल आणि त्यांना गावातली सगळ्यांची माहिती असते। ते गावोगावी आपल्या त्यांना कुठल्या पाड्यात कोण राहतं, काय सगळ्या गोष्टी त्यांना सर्व माहिती पडेल आणि ती व्यवस्थित कामं होतील।